नमस्कार मित्रांनो वनरक्षक व वनसेवक या भरतीचं वेळापत्रक लवकरच येऊ शकतं। तर या भरतीमध्ये अजून कोणती पदे असू शकतात आणि त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या भरतीमध्ये राज्यात एकूण 12,991 वनरक्षकांची मेगा भरती होणार आहे। तर खाली तुम्हाला मित्रांनो इथे विभागानुसार माहिती दिलेली आहे की कोणत्या विभागामध्ये किती जागा असणार आहेत। ओके, तर इथे तुम्ही ही माहिती बघू शकता। तर इथे तुम्हाला विभाग दिले आहेत नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, त्यानंतर यवतमाळ, पुणे, कोल्हापूर, त्यानंतर धुळे आणि त्यानंतर ठाणे। ओके, तर तुम्हाला इथे हे विभाग दिलेले आहेत। तर या विभागांमध्ये किती जागा आहेत त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि एकूण जागा तुम्हाला किती असणार आहेत तर 12,991 हे तुम्हाला राज्यामध्ये एकूण जागा असणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने वनरक्षकासाठी जागा असणार आहेत। ओके, आता मित्रांनो, या भरतीमध्ये अजून कोणती पदे असू शकतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, या भरतीमध्ये जर तुम्ही बघितलं ओके तर इथे वनसेवक, त्यानंतर शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, त्यानंतर प्रिंटर ऑपरेटर आणि रखवालदार। तर मित्रांनो, ही जी पदे आहेत ओके तर या पदांचा समावेश सुद्धा या भरतीमध्ये असू शकतो। तर मित्रांनो, या पदांसाठी अजूनही जागा निश्चित केलेल्या नाहीत। ओके, तर जागा निश्चित झाल्यानंतर तुम्हाला लवकरच या पदासाठी किंवा या पूर्ण भरतीची जाहिरात लवकरच बघायला भेटू शकतो। ओके, तर आता या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया। तर इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, काही पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। ओके, आणि काही पदांसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तर हे तुमचं मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे। ओके, तर मित्रांनो, तुमच्याकडे बोर्डाचं गुणपत्रक असलं पाहिजे, म्हणजे तुमचं मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे। ओके, म्हणजे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। तर ज्या उमेदवारांकडे अजूनही तुमचं बोर्ड सर्टिफिकेट नसेल ओके तर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन तुमचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन यायचं। ओके, कारण मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्हाला प्रमाणपत्राबद्दल माहिती विचारली होती तर तुम्हाला ती माहिती भरावी लागेल। कारण मित्रांनो, त्याच्यावरती एक सर्टिफिकेट नंबर असतो आणि त्याच्यावरती तुमची पासिंग डेट सुद्धा असते। ओके, त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला ते घेऊन यायचं आहे। त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे। ओके, तर मित्रांनो तुमच्याकडे याचा पुरावा सुद्धा असला पाहिजे। ओके, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट वगैरे असलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, ही भरती सुरू झाल्यानंतर या भरतीचा फॉर्म कसा भरावा तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि चॅनलचा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। ओके, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल। ओके, त्यानंतर तुम्हाला फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत। ओके, आणि तुम्हाला जाहिरात आल्यानंतर तुम्हाला वेबसाईट सुद्धा दिली जाईल। ओके, तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे धावण्याची चाचणीबद्दल माहिती दिलेली आहे। तर पुरुषांसाठी 5 किलोमीटर रनिंग असणार आहे आणि महिलांसाठी 3 किलोमीटर अंतर रनिंग असणार आहे। ओके, तर इथे तुम्हाला टाईम दिलेला नाही। तर टाईम जर तुम्ही बघितला तर पुरुषांसाठी 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 किलोमीटर असू शकतो। ओके, आणि महिलांसाठी 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर अंतर असू शकतो। ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या अपडेटबद्दल माहिती बघितली आहे। आई तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील। तर मित्रांनो, या भरतीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या भरतीचे पुढील अपडेट लवकरात लवकर भेटतील। ओके, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।